तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचीही नावं आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे। तर ड्रग्स प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावं आल्यानं सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा। तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे। ड्रग्स प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे म्हणाले। ड्रग्स संदर्भात काही पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत। माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेली आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे। पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहेत। मी हे सांगू इच्छित आहे की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत। 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्स संदर्भात आवाज उठवत आलाय। शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके। अप्पासाहेब, आता ड्रग्स तस्करी प्रकरणात पुजाऱ्यांची नावं पुढे आली आहेत, एक मोठी बातमी समोर येते, अधिक काय अपडेट्स आहेत? तुळजापुरात ड्रग तस्करी होती ही चर्चा दबक्या आवाजात गेल्या 3 वर्षापर्यंत सातत्यानं होत होती। अनेक वर्गातून हे ड्रग तस्करी होत असल्याची चर्चा कायम होती। मात्र 15 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा एक ड्रग्ज पकडण्यात आलं। तामलवाडी टोल नाक्यावर ही ड्रग्ज विरोधातली कारवाई झाली आणि ह्या ड्रग्ज विरोधातला आवाज जो आहे तो वाढला। त्यानंतर पुजाऱ्यांनी एक बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये ड्रग्ज बद्दलची कारवाई तीव्र करा अशी आग्रही मागणी केली आणि तुळजापूरला ड्रग्ज विळखा घातलेला गेलेला आहे असा पुजाऱ्यांचा आरोप होता। त्यामध्ये जवळपास 2 ते 3 हजार तरुण या ड्रग्जच्या विळख्यात असल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलेला होता। आणि त्यानंतर पोलिसांनी या ड्रग्जच्या विरोधातली जी कारवाई सुरू केली, 3 टप्प्यामध्ये ड्रग्ज पकडण्यात आला आणि अनेक आरोपी यामध्ये पुढे सापडत गेले। आता जी माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार जी 35 आरोपी आतापर्यंत पोलिसांच्या दप्तरी नोंद आहे, FIR वर्जनची नोंद आहे, त्या 35 आरोपींपैकी 13 आरोपी हे पुजारी आहेत। दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट ही आहे की ड्रग्ज प्रकरणातल्या ज्या आरोपी आहेत त्या आरोपींचे राजकीय लागेबांधे असलेले पाहायला मिळत आहेत। सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसोबतचे यांचे फोटो पण समोर आलेले आहेत। मग ते शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर असो की भाजप आमदारांना जगदीशसिंह पाटील असो, या दोन्ही नेत्यांसोबतचे फोटो आरोपींच्या समोर आलेले। त्यामुळे त्यांना कुठेतरी राजकीय आश्रय मिळत होतं का ही पण चर्चा पाहायला मिळते। जरी नेते जाहीर भूमिका घेत असले की या ड्रग्ज प्रकरणातली कडक कारवाई करा, कुठल्याही आरोपीला सोडू नका, ही भूमिका नेत्यांनीही जाहीरपणे मांडलेली आहे। मात्र दुसरीकडं हे राजकीय आरोपी आहेत ते अद्याप फरार असल्याचं पाहायला मिळतंय। 35 पैकी 21 आरोपी अजूनही फरार आहेत आणि या आरोपींमध्ये कुठं आता पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानंतरही चिंता व्यक्त केली जाते। एकच खळबळ उडालेली आहे। सध्याला जे 21 आरोपी फरार आहेत त्याच्यामध्ये पुजाऱ्यांचा देखील सहभाग आहे। आता त्यामुळे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे की 35 पैकी जे 21 आरोपी फरार आहेत त्यांना अटक कधी होणार आणि पुढील कारवाईचा जो फास आहे तो कशा पद्धतीने आवळला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।